So today we'll see how to draw one sample drawing which is already shown on your screen. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय तिथे एक ड्रॉइंग आपण काढून ठेवलेलं आहे, पेस्ट करून ठेवलेलं आहे आणि ते ड्रॉइंग आपल्याला आपल्या AutoCAD मध्ये विथ डायमेन्शन्स काढायचं आहे. तर ते आपल्याला कसं काढता येईल युजिंग ड्रॉ कमांड. Today we are going to see this complete variety of draw command and as well as we'll see modify command also. तर आपण आज जे असाइनमेंट आहे असाइनमेंट नंबर 1 किंवा प्रॅक्टिकल नंबर 1 ड्रॉ द गिवन फिगर. सो हिअर आपण ही जी ड्रॉइंग दाखवतोय ती ड्रॉइंग आपल्याला काढायची आहे आणि तुम्हाला ऍज अ प्रॅक्टिकल नंबर 1 ही ड्रॉइंग जसं स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकल लिहून अपलोड करायचं आहे. ओके, सो लेट वी थिंक हाऊ वी कॅन ड्रॉ दॅट. आपण ते कसं ड्रॉ करता येईल ते पाहूया. So this drawing is a combination of line, circle and rectangle. जे की बेसिक आपण इथे शिकलेलो आहोत. ठीक आहे. So we are going to start with the left corner. The left corner जिथे आपल्या आपण स्क्रीनवर दिसते की there is a 60 and 70. So I'll move my cursor pointer here. तर मी जिथे कर्सर पॉइंटर मूव्ह केलाय तिथून आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. सो लेट अस टेक फर्स्ट पॉलीलाइन कमांड. पॉलीलाइन कमांड घेऊन आपल्याला हे स्टार्ट करावं लागेल. ओके, अँड वन बाय वन वी आर गोइंग टू सी हाऊ वी कॅन डू दॅट. तर आपण इथे सुरुवातीला पॉलीलाइन कमांड घेऊया. आय एम गोइंग टू स्टार्ट फ्रॉम द लेफ्ट कॉर्नर. सगळ्यात शेवटचा लेफ्ट कॉर्नर आहे तिथून आपण स्टार्ट करूया. सुरुवातीला हॉरिझॉन्टल 70 mm ची लाईन काढूया. आफ्टर दॅट विल गो टू द वर्टिकल लाईन ऑफ 60. या दोन लाईन्स आपण काढून पाहूया. सो बाय युजिंग अवर पॉलीलाइन कमांड. So I am going to start with the polyline command. So click on polyline. So I am going to start here. I need here a horizontal line of 70. Okay. मग त्यासाठी आपल्याला ऑर्थो जे आहे ऑर्थो ऑन करावं लागेल so that we can have a horizontal line. त्यानंतर आपल्या कीबोर्ड वरून 70 असं प्रेस करून एंटर करतोय. सो दिस कंप्लीट्स अवर फर्स्ट लाईन ऑफ 70. अशा प्रकारे आपल्याला 70 ची लाईन काढता आली आहे. आफ्टर दॅट वी नीड अ वर्टिकल लाईन ऑफ 60. तर पुन्हा एकदा कीबोर्ड वरून 60 दाबायचंय अँड प्रेस एंटर की. सो यू कॅन सी हिअर दिस कंप्लीट्स अवर वर्टिकल लाईन ऑफ 60. आता आपल्याला आर्क पाहिजे. सो फॉर दॅट यू नीड टू प्रेस ए. आर्क साठी ए प्रेस करा. आर्क यायला सुरुवात होणार आहे. सो आय विल प्रेस ए अँड एंटर की. आता इथे आर्क यायला सुरुवात झाली. व्हॉट इज द डायमीटर ऑफ दिस आर्क? तर इफ यू जस्ट सी द फिगर मध्ये काय दिले, रेडियस 35 दिलेलं. दॅट मीन्स यू नीड टू हॅव डायमीटर एज 70. तर आपण ते पॉइंटर मूव्ह करूया अँड लेट अस गो फॉर 70 and press enter key. So now I am going to take 70 and enter key. Okay. So here आपला जो काही आर्क आहे तो बाहेर गेलेला आपल्याला दिसत नाही. तो स्क्रीनवर कसा आणायचा ते सुद्धा आपण पाहणार आहोत. अँड द लास्ट वन इज अगेन वर्टिकल लाईन. आता वर्टिकल लाईन आपल्याला इथे डायरेक्ट जॉईन करायची. सो आय विल क्लिक अँड एंड दिस फर्स्ट पॉलीलाइन. Okay.
so this completes our first line, but you cannot see the upper part. आपल्याला इथे upper part दिसत नाही. मग तो कसा आपल्याला आणायचा आहे? तर that for that you need a zoom command. So zoom command कुठे आहे? तर तुम्ही जर Z दाबला आणि एंटर की दाबली तरी त्याला देखील झूम कमांड येणार आहे, किंवा तुमच्या या टूलबार मध्ये कुठे झूम कमांड आहे ते पण सांगतो आणि त्याचं शॉर्टकट की पण सांगतो. ओके, सो zoom command is available here. तुम्हाला इथे झूम कमांड दिसते, झूम रिअल टाइम, त्याच्या बाजूला झूम विंडो, त्याच्या बाजूला झूम प्रिव्हियस. झूम रिअल टाइम याचा अर्थ आहे की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला दिसेल असं झूम करता येऊ शकतं. झूम केलं म्हणजे डायमेन्शन चेंज होतात असं नाही. आपण जर याला कमी छोटं केलं, ओके, तर याचा अर्थ त्याचे 70 60 झालं असं काही नाही. इट रिमेन्स 70 ओनली, इट रिमेन्स 60 ओनली ऍज पर डायमेन्शन. फक्त त्याचं काय होतं, फक्त त्याच्या आपल्याला दिसणारा व्ह्यू चेंज होतो. ओके, ओनली टू चेंज द व्ह्यू. ठीक आहे. आता याची शॉर्टकट की कशी आहे? शॉर्टकट की साठी आपल्याला सिम्पली यू हॅव टू प्रेस कंट्रोल की प्रेस करायची आहे आणि माऊस वरचं स्क्रोल फिरवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला स्क्रोलिंग करून त्याला छोटं करता येतं. सो with that simple shortcut key, I am going to press control key and I am going to apply the scrolling of mouse. आपण पाहूया कसं होतं ते. मी इथे माऊसचं स्क्रोल दाबल्याबरोबर हे मोठं आणि लहान व्हायला लागले. यू कॅन ऑल्सो सी दिस. ओके, आपण याला छोटं लहान करू शकलोय, पण आपल्याला तरी देखील ते दिसत नाही. आपल्याला त्याला खाली ओढायचंय. सो देर इज अ पॅन बटन ऑल्सो. व्हॉट इज मीन बाय पॅन? पॅनिंग म्हणजेच PAN, पॅन, एका जागेवरून दुसऱ्या जागी त्याला कागदाला सरकवणे. जसं की आपण ड्रॉइंग शीट आपण काढत असताना इकडे तिकडे सरकवून जसं पाहिजे तसं ड्रॉइंग काढतो, तसंच आपल्याला पॅनिंग करता येतं किंवा कुठल्याही प्रकारे आपल्याला ते सरकवता येतं. फॉर दॅट अगेन, जसं की झूम मी तुम्हाला दाखवलं तसंच पॅन साठी एक हाताचं चिन्ह असलेला आयकॉन आहे, त्याच्यावर मी मूव्ह करतो. सो दिस इज पॅन. आता ह्याची शॉर्टकट की काय आहे? तुम्ही इथे क्लिक करूनही करू शकता त्याला, पण instead of that if I press स्क्रोल, माऊस मध्ये जे स्क्रोलिंग व्हील असतं सेंटरला, त्या स्क्रोल व्हीलला जर प्रेस केलं आणि त्याला जर मूव्ह केलं तर इट विल पॅन. आता मी तुम्हाला त्या प्रकारे पॅनिंग करून दाखवतो, म्हणजे त्याला मूव्ह करून दाखवतो, जेणेकरून आपल्याला जिथे पाहिजे तिथे ते मूव्ह करता येईल. ओके, सो दिस इज पॅन अँड झूम. झूम करण्यासाठी कंट्रोल दाबायचा आहे आणि स्क्रोल बटन दाबायचं. कंट्रोल दाबून स्क्रोल बटन दाबलं की तुमचा आकार छोटा किंवा मोठा त्याचा होऊ शकतो. आणि पॅन बटन जे आहे ते आपल्याला जे काही ऑब्जेक्ट्स आहेत ते जसं पाहिजे त्या ठिकाणी सरकवता येतात. इट इज नॉट मूव्ह कमांड इज डिफरंट. पॅन कमांड म्हणजे आपण कागद सरकवतोय आणि मूव्ह कमांड म्हणजे आपण काढलेले चित्र सरकवतोय, और ड्रॉइंग वी आर गोइंग टू मूव्ह. ओके, इथं आपण ही ड्रॉइंग नाही मूव्ह करत आहे, ड्रॉइंग पेपरवरच आहे, पेपर सरकवतोय. सो दॅट इज पॅन कमांड. ओके, ऑलरेडी आपण हे काढलेलं आहे. आता आपल्याला एक सर्कल काढायचंय. जर इफ यू जस्ट सी सर, येस, पॅन कमांड अप्लाय करण्यासाठी इथं आपल्याला टाईप करावं लागते का पॅन? नाही. तुमच्या जे माऊस जो आहे, माऊसला एक राईट बटन असतं, एक लेफ्ट बटन असतं आणि एक स्क्रोलिंग व्हील असतं. ठीक आहे, मध्ये एक स्क्रोलिंग व्हील आहे. त्या स्क्रोलिंग व्हीलला मी प्रेस केलं, जसं आता तुम्ही पाहू शकता, स्क्रोलिंग व्हीलला प्रेस केल्याबरोबर ते जे क्रॉस लाईन जे कर्सर आहे ते एका वेगळ्या हाताला हात असल्यासारखं चेंज होतं, जसं की मी तुम्हाला दाखवतो इथे. जसं मी त्याला प्रेस केलं स्क्रोलिंग व्हीलला की तुमचा हात येणार आहे, तो तुम्ही आता
ते प्रेस करून माऊस मूव्ह केला की तो इकडे तिकडे पॅन होणार आहे. आता पहा, प्रेस करून मी मूव्ह करतो. जिथे मी सोडून दिल्याबरोबर ते तिथे थांबणार आहे. म्हणजे आपण आपल्याला जर वाटलं की थोडस इकडे घेऊन आपण ड्रॉइंग काढावं तर आपण त्याला सरकवू शकतो. ओके. म्हणजे स्क्रोलिंग व्हील जे आहे त्याला क्लिक करायचं का सर? हा, स्क्रोलिंग व्हीलला मध्ये प्रेस करायचं. स्क्रोलिंग व्हीलला मध्ये प्रेस करायचं आणि तसंच प्रेस करून ठेवायचं आणि माऊस फिरवायचा. जिथे माऊस फिरवाल तुम्ही तिथे पॅन होणार आहे. आणि कंट्रोल दाबून जर समजा स्क्रोल व्हील मागे पुढे रोल केलं की तुमचा आकार लहान होणार आहे. जसं की मी तुम्हाला आता कंट्रोल दाबून स्क्रोल व्हील फिरवतो, बघा कसं होतं. ओके, सो दिस इज स्क्रोलिंग. तुम्हाला स्क्रोलिंग करत असताना बऱ्याच वेळा कंट्रोल प्रेस न करता सुद्धा स्क्रोलिंग होऊ शकतं. इट डिपेंड्स अपॉन युअर माऊस. तो जो माऊस हा USB 2 ला जोडलेला असेल तर तो तुमचा माऊस स्क्रोल नुसतं केलं तरी तुम्हाला झूम आउट झूम इन करता येतं. ओके. आता तुम्हाला जर ऍडिशनल झूम विंडोज पाहिजे असेल तर ते झूम विंडोज सुद्धा एक ऑप्शन आहे, जे की तुम्हाला वर दिसते. की जेव्हा ऍडिशनल काही थोडंसं कॉम्प्लिकेटेड जिथे ड्रॉइंग असेल तेवढाच भाग, छोटा भाग जर मोठा करायचा असेल तर झूम विंडो करून आपण करू शकतो. मी तुम्हाला ते पण दाखवतो. दिस इज फर्स्ट प्रॅक्टिकल ऑन झूम. त्यामुळे तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवा की स्क्रोलिंग केलं की ते मोठं लहान जवळ आणि दूर जातं. जवळ आणि दूर जातं म्हणजे त्याचं डायमेन्शन चेंज होत नाही. आपण फक्त कागदाला जवळ आणतोय आणि कागदाला मागे नेतोय. ठीक आहे. आणि पॅन म्हणजे कागदाला इकडून तिकडे सरकवतोय. ड्रॉइंगला काही करत नाही. ड्रॉइंगचे डायमेन्शन तसेच आहे. नाव वी आर गोइंग टू सी द सेंट्रल सर्कल. तिथे एक सर्कल आहे R20 चं काढलेलं. ओके. आता R20 चं सर्कल काढत असताना काय प्रोसेस घ्यायची तर आपल्याला सर्कल कमांड घ्यावं लागेल. सर्कल कमांड घेऊन त्याचं सेंटर आणि रेडियस माहिती. तर आपण सर्कल कमांड वर क्लिक करूया. सेंटर लोकेट करूया. सेंटर लोकेट करत असताना आपल्याला माहिती आहे की जे काही वरचा R35 चा जो आर्क आहे, जे सेमी सर्कल आहे, त्याच्या सेंटरला R20 चं सेंटर आहे. ओके. तर आपण पाहूया. वी आर गोइंग टू सी द हाऊ टू ड्रॉ अ सर्कल. सर्कल कमांडला क्लिक करतोय मी. नाउ स्पेसिफाय द सेंटर पॉइंट. आपण सर्कल कमांड क्लिक केल्याबरोबर जे आपण ऑलरेडी काढलेलं R35 चं सेंटर आहे ते त्यांनी लोकेट करून दाखवलं. आपल्याला इथे लोकेट का होतंय कारण आपल्याला इथे आपण ऑलरेडी OS स्नॅप, ऑब्जेक्ट स्नॅपिंग हे खाली क्लिक करून ठेवलेलं आहे. ऑब्जेक्ट ट्रॅकिंग क्लिक करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे ते सर्कल दाखवतं. अदरवाईज तुम्हाला दाखवणार नाही. दाखवत नसेल तर तुम्ही खाली जे स्नॅप, ग्रिड, ऑर्थो, पोलार, OS स्नॅप जे बटन्स आहेत त्यातलं OS स्नॅप आणि ऑर्थो बटन दाबून ठेवलेलं असलं पाहिजे. ओके. आता सर्कलला सेंटरला मी क्लिक करतो आणि रेडियस 20 द्यायची. आपल्याला आता रेडियस 20 द्यायची. मी कीबोर्डवर 20 प्रेस करतो आणि एंटर की दाबतो. सो दिस कम्प्लीट्स आवर सर्कल. सर्कल इथे मी ड्रॉ केलेलं आहे. ओके. आता हे सर्कल ड्रॉ केलेलं आहे. आता आपल्याला अजून एक गोष्ट लागते ते म्हणजे खालच्या बाजूला अजून एक रेक्टँगल आहे. रेक्टँगल हा 50 बाय 15 चा आहे. ओके. आता हा 50 बाय 15 चा रेक्टँगल आहे. तर आपल्याला त्याचे डायमेन्शन्स दिलेले आहेत की 15 mm फ्रॉम द बॉटम साइड. ओके. त्यानंतर लेफ्ट साइडून 10 mm. आता हे जे डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शन्स घेण्यासाठी दोन प्रकारे आपण घेऊ शकतो. एक तर आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट काढून कोऑर्डिनेट डायरेक्ट देता येतील किंवा आपण एक रेफरन्स लाईन मारून घ्यायच्या. म्हणजे जसे प्रोजेक्शन आपण आधी मारत होतो तसे रेफरन्स लाईन दोन मारून घ्यायच्या आणि त्याच्यावरून आपण ते काढू शकतो. तर आपण रेफरन्स लाईन मारून घेऊ. इट इज समवॉट इझी. तर रेफरन्स लाईन इथे मी मारतोय. बघा आता कसं रेफरन्स लाईन मारेल आणि आपल्याला कशा प्रकारे हे ड्रॉइंग ह्या रेक्टँगल काढता येऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला लेफ्ट साइड करून 10 सोडायचंय. त्याच्यावर खालून 15 सोडायचंय. 50 mm चा तो विड्थ असायला पाहिजे आणि 15 mm ची त्याची हाईट असायला पाहिजे. असे एक रेफरन्स लाईन मारून आपण तो रेक्टँगल कमांड घेऊन तो रेक्टँगल कंप्लीट करूया.
ओके, तर रेफरन्स लाईन साठी मी पुन्हा एकदा पॉलीलाईन घेतो, सिंपल कमांड. पॉलीलाईन कमांड आपल्याला लगेच एका शॉट मध्ये डिलीट सुद्धा करता येते. तुम्ही लाईन घेऊन सुद्धा प्रोजेक्शन मारू शकता किंवा रे घेऊन सुद्धा मारू शकता, पण त्यामध्ये त्याला डिलीट करायला तेवढाच वेळ लागतो. म्हणून आपण पॉलीलाईन कमांड घेऊया. पॉलीलाईन कमांड घेऊन मी आता एक रेफरन्स कशा प्रकारे मारता येईल ते दाखवतो तुम्हाला. सो आफ्टर दिस पॉलीलाईन कमांड आय एम गोइंग टू टेक. सो दिस इज अवर रेफरन्स एंड पॉइंट. याच्यापासून सगळ्या रेफरन्स आपण घेणार आहोत. टेन असं टाईप केले मी. रेफरन्स पहिला आपल्याला इकडून 10चा पाहिजे, त्याच्यानंतर वर 15 गेलं पाहिजे, त्याच्यानंतर इकडे 50 पाहिजे, पुन्हा वर 15 पाहिजे, एंटर टू टर्मिनेट. आता बघा मी एक रेफरन्स मारून ठेवला. आता हा रेफरन्स मारल्याने आपल्याला एकदम सिंपल अजून एकदा रेक्टँगल कमांड घेतला की ह्या कॉर्नर पासून ते त्या कॉर्नर पर्यंत रेक्टँगल काढता येणार आहे आणि आत मधला रेक्टँगल आपण डिलीट रेफरन्स लाईन जी आहे ते डिलीट करू शकतो. मुद्दामूनच ती मी बाहेर काढून ठेवली. ठीक आहे. आय एम युझिंग सिंपल पॉलीलाईन कमांड टू ड्रॉ अ स्टेप ऑफ रेफरन्स. आता रेफरन्स लाईन जर क्लिक केल्यानंतर बघा कशी रेफरन्स लाईन दिसते. अशा रेफरन्स लाईन मारली. सुरुवातीला 10 mm, वर गेलं 15 mm, लेफ्ट पुन्हा एकदा राईटला 50 mm. मी फक्त कीबोर्डवर टाईप करून या एंट्रीज दिलेल्या आहेत. ठीक आहे. पुन्हा एकदा 15 mm आणि रेफरन्स लाईन. ना आय एम गोइंग टू टेक अ रेक्टँगल. आता रेक्टँगल घेऊन मी आता ही कमांड ही रेक्टँगल जो आहे तो कम्प्लीट करणार आहे. ओके. रेक्टँगल कमांड साठी आपल्याला 2 कॉर्नर द्यावे लागतात. 2 कॉर्नर आपल्याला इथे स्पेसिफाय मुद्दामून केलेले आहे. तर 2 कॉर्नर देऊ आणि याचा ड्रॉइंग जे आहे ते कम्प्लीट करून टाकू. नाउ आय एम गोइंग टू टेक रेक्टँगल कमांड. रेक्टँगल कमांड घेतोय बघा आता. सो हिअर इज रेक्टँगल कमांड. क्लिक ऑन रेक्टँगल. दिस इज द फर्स्ट कॉर्नर पॉइंट. हा पहिला कॉर्नर पॉइंट आहे. तुम्ही फिगर बाजूला असल्यामुळे बघू शकता. दिस इज द सेकंड कॉर्नर पॉइंट. दिस कंप्लीट आवर रेक्टँगल कमांड. रेक्टँगल कमांड कंप्लीट केल्यानंतर आपण काय करायचं, आपण जी रेफरन्स लाईन मारली होती ते डिलीट करून टाका. सो आवर ओरिजिनल ड्रॉइंग इज ओव्हर. By using this simply we can draw the drawing whatever we need. तर ह्या अशा प्रकारे एक सिंपल ड्रॉइंग मी इथे काढून दाखवलेला आहे. सो दिस कम्प्लीट्स आवर हाऊ टू ड्रॉ अ सिंपल ड्रॉइंग. हे आपलं पहिलं प्रॅक्टिकल असेल. हे पहिलं प्रॅक्टिकल जे आहे हे पहिलं प्रॅक्टिकलच्या स्टेप्स आपल्याला ऍज अन असाइनमेंट म्हणून मी तुम्हाला तयार करून देईन आणि ते असाइनमेंट जे आहे ते असाइनमेंट आपल्याला कंप्लीट करून द्यायचं. सो आय विल गिव्ह दिस असाइनमेंट ऑन द गुगल फॉर्म. मग ते गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला फक्त स्टेप्स जे आहेत ते व्हेरीफाय करायचे. त्याच्यानंतर ही स्टेप पाहिजे का कुठली स्टेप पाहिजे अशा प्रकारचे व्हेरिफिकेशन, जेणेकरून तुमच्या माइंडमध्ये हा व्हिडिओ किंवा हे जे लेक्चर पाहिल्यानंतर लक्षात येईल की आपण अशा अशा स्टेप्स घेतल्या होत्या आणि ह्या नंतरची ही स्टेप बरोबर आहे. हे जर तुम्ही करेक्ट अप्लाय करत गेलात तर यू ऑल्सो व्हर्च्युअली यू कॅन ड्रॉ दिस. ऍक्च्युअल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला ऑटोकॅडच पाहिजे, पण तुमच्याकडे सध्या ऑटोकॅड नाहीये. पण एक प्रोसिजर आपल्याला लक्ष द्यावी, त्यासाठी हा एक्सपेरिमेंट नंबर 1 अशा प्रकारे तुम्हाला देणार आहे. ओके. सो आता आपण ओरिजिनल जे मी पेस्ट केलेलं ड्रॉइंग होतं ते डिलीट करतो आणि त्याच्यानंतर आपण आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रॉ मेनू बार मध्ये आपण बऱ्यापैकी सगळे टूल शिकलेलो आहे. ड्रॉ मध्ये आपण लाईन, पॉलीलाईन, पॉलिगॉन, रेक्टँगल, आर्क, त्यानंतर सर्कल या महत्वाच्या कमांड्स होत्या. त्यानंतर इलिप्स, त्याच्यानंतर इलिप्टिकल कर्व, स्प्लाइन, टेक्स्ट, हॅच या काही कमांड होत्या. त्यामध्ये राहिलेल्या कमांड ज्या आहेत जसे की ब्लॉक कमांड आहे. ब्लॉक, हाऊ टू मेक अ ब्लॉक, हाऊ टू इन्सर्ट अ ब्लॉक,
किंवा हाऊ टू इन्सर्ट अ टेबल, हे आपण जेव्हा आपण मल्टिपल ड्रॉइंग काढायला जातो, जसं की आपण एखादी फ्लॅंज कपलिंग काढली आणि फ्लॅंज कपलिंगला 6 बोल्ट आहे, तर 6 बोल्ट मध्ये 6 वेळा बोल्ट काढायची गरज नाही. यू कॅन मेक अ 1 बोल्ट अँड यू कॅन स्टोअर इट फॉर द फ्युचर पर्पज. जिथे जिथे बोल्ट लागेल तिथे तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारचा आपला स्वतःचा एक डेटाबेस किंवा आपला स्वतःचा एक लायब्ररी आपण तयार करू शकतो. तर ते आपण कसं करू शकतो, हे ड्रॉ मधल्या 2 कमांड ज्या आहेत, मेक अ ब्लॉक आणि इन्सर्ट अ ब्लॉक, आणि हाऊ टू मेक अ टेबल ही जी कमांड आहे, तर ती एखाद्या जर आपण मटेरियल बिल आपण जेव्हा टाकतो, तर त्यावेळेस ते टेबलचा उपयोग होणार आहे. या कमांड थोड्या ॲडव्हान्स आहे. त्या ॲडव्हान्स कमांड आपण घेऊया. त्याच्यापूर्वी आपल्याला काही मॉडिफाय कमांड घ्यायच्या. आपण काही मॉडिफाय कमांड जर आज शिकलो, तर आपल्याला काही असाइनमेंट्स या अशा प्रकारच्या काढून दाखवता येतील. कारण बऱ्याच वेळा आपल्याला काही ठिकाणी मॉडिफाय कमांडचा उपयोग शिकून घेता येईल. ओके. तर आपण आज हे जे ड्रॉइंग काढलेलं आहे, ह्याचं ड्रॉइंग जे ओरिजिनल ड्रॉइंग आहे, टेस्ट केलेलं ते डिलीट करतो आणि आपण जे काही ड्रॉइंग काढले, आता याला डायमेन्शन्सच नाहीये. मग आपल्याला लवकरात लवकर डायमेन्शन पण शिकायचे. पण डायमेन्शन शिकण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कॉपी मॉडिफाय कमांड सगळ्या शिकून घेऊ. एकदा बेसिक मॉडिफाय कमांड शिकल्यानंतर डायमेन्शन्स कसे द्यायचे, हे मी तुम्हाला शिकवतो. आता याच्यामध्ये आपल्याला डायमेन्शनच दिसत नाही. ठीक आहे, आपण काढलेलं ड्रॉइंग बरोबर आहे का चूक आहे, हे आपल्याला सध्या तरी दिसत नाही. जेव्हा आपण डायमेन्शन्स कमांड घेऊ, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. आता हेच ड्रॉइंग पुन्हा एकदा मी काढून त्याला डायमेन्शन पण देऊन दाखवणार आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला आता मॉडिफाय कमांड कडे जाऊया. सो आय विल डिलीट दिस. हे मी डिलीट करून टाकलं इथे, कारण त्याचा उपयोग आपण घेतलेला होता. आता आपण एक काम करूया की मॉडिफाय कमांड चे वेगवेगळे इथे टूल शिकूया. तर जसं की लेफ्ट साइडला तुम्हाला ड्रॉ मेनू बार दिसतोय. तसाच बाय डिफॉल्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं बंद किंवा चालू न करता तुम्हाला अजून एक टूल बार दिसतोय, तो राईट साइडला दिसतोय. राईट साइडला टूल बार वर मी माझा पॉइंटर मूव्ह करतो. सो दिस इज द टूल बार. इथे तुम्हाला टूल बार जो दिसतोय, तो मॉडिफाय टूल बार. ओके. आता या मॉडिफाय टूलबार मध्ये सगळ्यात पहिली कमांड जी आहे ती इरेज कमांड आहे. इरेज कमांड आपल्याला माहिती आहे, तरी देखील आपण डिलीट कमांड ज्याला आपण म्हणतो, ती कशा प्रकारे आहे ते पाहूया. फॉर एक्झाम्पल, आपण एक लाईन ड्रॉ करतो आणि त्याला इरेज कमांड देऊन पहिल्यांदा इरेज करून दाखवतो. आता याला इरेज करायचंय. हाऊ वी कॅन डू दॅट. इथे तुम्हाला आयकॉन दिसते इरेज कमांड. इरेज कमांडचा आयकॉन आहे, त्याला क्लिक करा. कमांड लाईन मध्ये खाली पहा, कमांड लाईन मध्ये आलेलं आहे सिलेक्ट द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. ऑब्जेक्ट इज गेट सिलेक्टेड. एंटर की दाबा. तो ऑब्जेक्ट इरेज झाला. आपल्याला ते डिलीट कमांड माहित असल्यामुळे पहिली इरेज कमांड जी आहे ती सोपी आहे. आता दुसरी जी कमांड आहे ती म्हणजे कॉपी कमांड. आता मला जर समजा आपण जो काढलेला ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आपल्याला 2 वेळेस पाहिजे, एका बाजूला एक, अशा 2 वेळेस पाहिजे. तर तो आपल्याला कसा कॉपी करता येईल, तर ते कॉपी करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला ह्या कम्प्लीट ऑब्जेक्टला पुन्हा पुन्हा ड्रॉ करायची गरज पडणार नाही कॉपी कमांडने. ओके. कॉपी कमांड मध्ये डायरेक्ट आपल्याला त्याची कॉपीज ह्या तयार करता येतात, मल्टिपल कॉपीज तयार करता येतात. तर कॉपी कमांड घेऊया. कॉपी कमांड ही सेकंड कमांड आहे. आता ती कमांड कशी वापरायची हे शिकून घेऊ. सो फर्स्ट क्लिक ऑन कॉपी. कॉपीवर क्लिक करा आणि त्यानंतर तो विचारेल की सिलेक्ट द ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट जो आहे तो सिलेक्ट करा. ओके. इथे कॉपी कमांड आहे. आता हीच कॉपी कमांड आपल्याला मॉडिफाय जो बार आहे तुमचा, मॉडिफाय ड्रॉपडाऊन मेनू आहे, तो ड्रॉपडाऊन मेनू मध्ये सुद्धा दिसतं. तर ते पण दाखवतो मी तुम्हाला. हे कॉपी इथे दिसते तुम्हाला. तुम्ही कॉपी अजून अशा प्रकारे सुद्धा घेऊ शकता. जसं की ड्रॉपडाऊन आहे,
तसा मेनू मध्ये मॉडिफाय सुद्धा आहे, तर मॉडिफाय मधून सुद्धा कॉपी घेऊ शकता. इथे तुम्हाला दिसते कॉपी. ओके, तर कॉपी कमांड इकडून किंवा इकडून दोन्ही प्रकारे कुठूनही घेऊ शकता तुम्ही. वन्स यू सिलेक्टेड कॉपी, कॉपी सिलेक्ट केल्यानंतर तिथे सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट तुम्हाला जर समजा नुसतं मधला सर्कल आणि रेक्टँगल सिलेक्ट करायचा असं तो करा, किंवा कम्प्लीट ऑब्जेक्ट करायचा तो कम्प्लीट ऑब्जेक्ट करू शकता. तुम्ही विंडो घेऊन सुद्धा ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकता, किंवा एका एका ऑब्जेक्टला क्लिक करून सुद्धा ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. आता मी इथे चारही ऑब्जेक्ट वर क्लिक करून तो ऑब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट की तो असा डॉटेड दिसतो. ठीक आहे. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर एंटर की दाबायची आहे. स्पेसिफाय बेस पॉइंट ऑफ डिस्प्लेसमेंट असं विचारलं ते. तर बेस पॉइंट ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे कुठल्या पॉइंटला धरून तुम्हाला कॉपी करायचे. जनरली आपण काय करतो, लेफ्ट कॉर्नर जो आहे तो आपला डिस्प्लेसमेंट पॉइंट गृहीत धरतो. तर आपण त्याला क्लिक करूया, बेस पॉइंट. सो इथे हा जो एंड पॉइंट आहे तो आपल्याला बेस पॉइंट म्हणून सिलेक्ट करायचा. नाउ स्पेसिफाय द सेकंड पॉइंट ऑफ डिस्प्लेसमेंट. पहा आता मी इथे सेकंड पॉइंट ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणल्याबरोबर कम्प्लीट ऑब्जेक्ट हा कॉपी होऊन गेला. आता जिथे इथे मी क्लिक करेल तिथे इथे तो ऑब्जेक्ट दिसेल. आपल्याला मल्टिपल कॉपीज करता येतात. इथे तुम्ही डिस्टन्स सुद्धा मेजर करून कॉपी करू शकता. आता माझं कॉपी करणं झालंय तर एंटर की दाबा. अशा प्रकारे आपल्याला 3 कॉपीज मिळाल्या. ठीक आहे. सो दीज आर द 3 कॉपीज. आता पहा, ह्या ज्या आपण ऑब्जेक्ट घेतला, या ऑब्जेक्टला आपण एक सिंपल वेनी 3 ठिकाणी कॉपी केली. याच्यामध्ये पुन्हा पुन्हा ड्रॉइंग करायच्या त्याच कमांड वापरायची गरज पडली नाही. डायरेक्टली यू कॅन कॉपी. ओके, आता यामध्ये जर समजा हाच ऑब्जेक्ट खालच्या बाजूला सुद्धा आहे, हाच ऑब्जेक्ट खालच्या बाजूला सुद्धा आहे, तर तिथे ड्रॉ करण्यासाठी याचं कॉपी कमांड उपयोग होणार नाही. सेम जर समजा रिफ्लेक्ट मिरर इमेज जर खालच्या बाजूला असेल, बऱ्याच वेळा होतं. तुम्ही जसं की समजा एखादा सिंपल एक्झाम्पल दिलं तुम्हाला की आपल्या डोअरचे हिंजेस आहेत. तर डोअरच्या हिंजेस मध्ये 3 साइडला 3 छिद्र असतात, तर दुसऱ्या साइडला तशाच प्रकारे 3 होल्स असतात. म्हणजे ते एकमेकाला मिरर असतात सेंटर लाईन पासून. तर अशा प्रकारचं जर ऑब्जेक्ट असेल, अशा प्रकारच्या ऑब्जेक्टला आपल्याला मिरर कमांड घेऊन सेम टू सेम खाली पण घेता येतं. सो हाऊ टू गो फॉर दॅट. मग त्यासाठी आपल्याला खाली थोडी जागा पाहिजे, म्हणून त्याला आपण थोडंसं झूम करूया, आणि झूम करून आपण कॉपी कमांड नंतर मिरर कमांड, सो इट इज कॉल्ड मिरर कमांड, तिसरी कमांड आहे, मिरर कमांड घेऊया. ओके, तर आपण आता इथे मिरर कमांड घेऊया. तर त्यासाठी मी सुरुवातीला थोडंसं झूम करून त्याला छोटं करून ठेवतो. आता इथं मी काय केलं, त्याला स्क्रोलिंग करून छोटं केलं आणि पॅन करून वर नेऊन ठेवलं. आता आपल्याला तशाच प्रकारे मिरर खालच्या बाजूला पाहिजे. सो दॅट वी कॅन डू बाय युझिंग मिरर कमांड. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की समजा जर हे हिंज आहे, आपल्या दरवाजेची जी बिजागर म्हणतो आपण त्याला हिंज, तशा प्रकारचे आहे. 3 होल या साईडला आहे, तर 3 होल या साईडला पण पाहिजेत आणि मध्ये एक पट्टी पाहिजे. अशा प्रकारचं ड्रॉइंग आपल्याला इथे काढायचं आहे. तर कसं काढता येईल, त्याला मिरर केलं पाहिजे. मिरर करण्यासाठी मग पुन्हा याला जसं तसं ड्रॉ करायचं काही गरज नाही. तर मिरर कमांड आहे. तर मिरर कमांड आपण इथे घेणार आहोत. तर थर्ड कमांड आहे मिरर कमांड. इथे मिरर कमांड इथे आपल्याकडे आहे. तर मिरर कमांड घेतोय. मिरर कमांड घेतल्याबरोबर सुरुवातीला काय विचारेल तो, की या कम्प्लीट ऑब्जेक्ट मधले किती ऑब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करा, मिरर करायचे आहे. जेवढे ऑब्जेक्ट तुम्हाला मिरर करायचे आहेत ते ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, आणि कुठल्या लाईननी ते मिरर करायचे हे नेक्स्ट स्टेप असेल. तर सुरुवातीला मिरर कमांड वर क्लिक करतो मी, सिलेक्ट ऑब्जेक्ट. मी इथे विंडोनी सिलेक्ट केले ऑब्जेक्ट, कारण खूप सारे ऑब्जेक्ट्स आहेत. ऑब्जेक्ट सिलेक्ट केले. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर एंटर की दाबा. एंटर की दाबल्यानंतर मिरर लाईन, कुठल्या लाईनला
हे मिरर करायचे आहेत. तर आपण एक काम करूया सिंपल, की आपल्या या ऑब्जेक्टमध्ये जी खालची जी फेस आहे, खालची जी लाईन आहे, त्या लाईनला रेफरन्स म्हणूया. तर त्या लाईनच्याच रेफरन्सनी मिरर तयार होईल. तर मग त्या लाईनचा फर्स्ट पॉइंट हा लेफ्ट कॉर्नर असेल आणि रेफरन्स स्ट्रेट लाईन असेल तर ती पाहूया. आता बघा मी रेफरन्स पॉइंट घेतोय मिरर कमांडसाठी रेफरन्स लाईन, म्हणजे त्या लाईननी ते मिरर होणार आहे. ओके, आता तुम्हाला इथे दिसतंय की मी एका लाईनवर क्लिक केलं, सरळ स्ट्रेट लाईन घेतली, एंड पॉइंट घेतोय. ओके, आता ही आपली इथे मिरर कमांड कंप्लीट नाही झाली आहे. एक शेवटचं काय विचारते तो, की तुम्हाला दोन्ही साईड ठेवायचे आहेत का? का फक्त वरचं डिलीट करून टाकायचं का खालचं राहू द्यायचं अशा प्रकारे. तर आपल्याला दोन्ही पाहिजे. त्यामुळे इरेज सोर्स ऑब्जेक्ट नो. मग आपण इथे एंटर की दाबूया. गॉट इट? बाय युजिंग मिरर कमांड. मिरर कमांड घेऊन काय केलं आपण, या ऑब्जेक्टला अशा प्रकारे मिरर करून टाकलं. ओके, मिरर कमांड लक्षात आली. मिरर कमांड घेऊन आपण काय केलं, की याला अशा प्रकारे व्यवस्थित मिरर कमांड केला. आता यामध्ये अजून एक गोष्ट अशी झाली, की आपल्याला या वेगवेगळ्या 3 पट्ट्या दिसतात. ठीक आहे. जर समजा आपल्याला याच्यावर एक सिंपल कंटिन्युअस रेक्टँगल आहे आणि त्या रेक्टँगलला जर समजा एक ऑब्जेक्ट केला तर हा एक ऑब्जेक्ट दिसेल. ठीक आहे. त्यासाठी एक सिंपल रेक्टँगल घेऊया. सर हा मिरर कमांड यूज करताना ते रेफरन्स लाईन आहे ना, हा त्या रेफरन्स लाईन मध्ये आपण जागा नाही सोडू शकत का? म्हणजे ते सोडू वरच्या वर शकतो. वाटले हो पाहिजे हो का? हो, सोडू शकतो आपण. तर जर समजा जागा सोडायची असेल तर कसं दिसतं पहा. मी एक सिंपल या कमांडला अंडू करून टाकतो आणि तुम्हाला थोडीशी जागा सोडून हीच मिरर कमांड कशी येते ते दाखवतो. मी तर याला कंट्रोल झेड करतोय म्हणजे अंडू करतोय. आपण जे काही केलं ते पुसल्या जाईल. ठीक आहे. आता मी पुसून टाकलं. मिरर कमांड जी आता केलेली होती ती पुसून टाकलं. आता आपल्याला याला थोडं गॅप पाहिजे. तर गॅप किती पाहिजे ठरवावं लागेल आधी. त्यासाठी एक सिंपल लाईन मारून घेऊ खाली, जे की गॅप आपल्याला सांगेल. ओके, पॉलीलाईन कमांड घेतो मी. आता आपल्याला हा जो गॅप आहे तो गॅप ठरवावा लागेल. एक अंदाजे गॅप घेऊ. मी इथे ऑर्थो ऑन करून एक सिंपल हॉरिझॉन्टल लाईन मारतोय. आता हा झाला आपला मिरर कमांड विथ सम गॅप. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला आपण काय केलं, एक लाईन मारून घेतली रेफरन्स लाईन, ज्याच्यावरून आपल्याला ती गॅप किती पाहिजे ते ठरवता आलं. ओके, त्या गॅप लाईन मधला आणि जो ऑब्जेक्ट मधला जो गॅप आहे तो डुप्लिकेट होणार आहे, खाली त्याला मिरर होणार आहे. तर पुन्हा एकदा मिरर कमांड घेतो मी. मिरर कमांड घेण्यासाठी पुन्हा एकदा मिरर, सिलेक्ट ऑब्जेक्ट अँड गिव्ह रेफरन्स लाईन. आता मी इथे सिलेक्ट ऑब्जेक्ट केलं. आता मला रेफरन्स लाईन सांगत असताना आपल्याला गॅप पाहिजे होता म्हणून आपण एक रेफरन्स लाईन मारली होती, तर त्याचे एंड देऊन टाका. एंटर की प्रेस करा आणि आपली जी रेफरन्स लाईन आपण मारली होती ती डिलीट करून टाका. आलं लक्षात? त्याच्यामध्ये आपण जो ऑब्जेक्ट काढला होता आता त्याच्यामध्ये गॅप आला. कारण काय, आपण रेफरन्स जे आहे ते रेफरन्स थोडासा बाजूला ठेवला होता. त्यामुळे आता त्याच्यामध्ये गॅप आलेला आहे. ओके, सो दिस इज मिरर कमांड. मिरर कमांडच्या नंतर एक कमांड आहे ती म्हणजे ऑफसेट कमांड. तर ऑफसेट कमांड जे आहे, ऑफसेट याचा अर्थ आहे की आपल्याला जर समजा एखाद्या सर्क्युलर ऑब्जेक्ट किंवा एखाद्या कुठल्याही ऑब्जेक्टला जर एक ऑफसेट लाईन मारायची आहे, जसं की आपण एखाद्या इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या शीटला मारतो. इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या शीटला मधल्या बाजूला एक ऑफसेट मारतो, जे की तुम्हाला बॉर्डर दर्शवतो. तर तशा प्रकारचे जे ऑफसेट आपल्याला पाहिजे असेल तर तशा प्रकारच्या ऑब्जेक्टला ऑफसेट हे काढता येऊ शकतं.
एक सिंपल कॉन्सेंट्रिक सर्कल एक बेस्ट एक्झाम्पल आहे ऑफसेटचं. एक सिंपल एक बाजूला इथे मी ती एक सर्कल काढतो आणि त्याला ऑफसेट काढून दाखवतो. I have drawn here one circle with 50 radius. ओके, 50 रेडियस एक सर्कल काढलं मी. आता याला आपल्याला ऑफसेट पाहिजे. तर 20 mm गॅप असलेलं 70 एक सर्कलचं ऑफसेट पाहिजे. तर कशा प्रकारे होतं पहा. सो फॉर दॅट अगेन ऑफसेट कमांड, मिररच्या खाली ऑफसेट कमांड आहे. तर ऑफसेट कमांड क्लिक करा. क्लिक केल्याबरोबर ऑफसेट डिस्टन्स, आता ऑफसेट डिस्टन्स आपल्याला 20 इथे पाहिजे 20, 20 दिलं, एंटर की केलं. सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट, तर मी इथे ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि आता कुठल्या साईडला ऑफसेट पाहिजे असं विचारलं जातं. आपल्याला जर बाहेरच्या बाजूला मोठं सर्कल ऑफसेट वालं पाहिजे असेल तर बाहेरच्या बाजूला क्लिक करा. सो दिस इज 20 mm म्हणजे 70चं सर्कल काढलं. आता आपल्याला अजून 70 प्लस 90चं सर्कल काढायचं. अगेन सिलेक्ट दिस अँड क्लिक आउटसाइड. हे झालं 90चं. त्यानंतर सिलेक्ट दिस 110, 130 किंवा जर समजा 50 मध्ये काढलं आपण, 30 झालं, 30 मध्ये काढलं, 20 सॉरी 10. तर अशा प्रकारे आपल्याला ऑफसेट कमांड घेऊन सुद्धा आपल्याला अशा प्रकारची कॉन्सेंट्रिक सर्कल असेल किंवा एखाद्या स्क्वेअर मध्ये स्क्वेअर असेल तर अशा प्रकारचे ऑब्जेक्ट हे तयार केले जाऊ शकतात. सो दिस इज ऑफसेट कमांड. ऑफसेट कमांड काय करतं की जे काही तुम्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट केलाय त्याच्या बाहेर काही डिस्टन्स ठेवून, आता डिस्टन्स इथे किती फिक्स केलं होतं आपण, तर 20 केलं होतं. ओके, तर आपण आपल्या ऑब्जेक्टला, आपण ऑलरेडी जो ऑब्जेक्ट काढलाय त्याला एखाद्या ऑब्जेक्टला ऑफसेट करून पाहूया. त्यातला डिस्टन्स आपल्याला माहित नसल्यामुळे आपण एक गृहीत धरूया 10 mm डिस्टन्स आहे. आता मी तुम्हाला आपण काढलेल्या एखाद्या ऑब्जेक्टला ऑफसेट करून दाखवतो. ऑफसेट 10 mm चा ऑफसेट घेऊया. सिलेक्ट द ऑब्जेक्ट, आपण या काढलेल्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करूया. ओके, अशा प्रकारे आपल्याला ऑफसेट कमांड ही यूज केल्या जाऊ शकते. ऑफसेट कमांड लक्षात आली तुम्हाला? ऑफसेट कमांडचं काही डाऊट आहे? येस, नाही सर. ओके. आता आफ्टर दिस ऑफसेट कमांड विल टेक वन मोर कमांड, एक अजून एक कमांड घेऊया आणि त्याच्यानंतर मग अजून एखादा ड्रॉइंगचा ऑब्जेक्ट काढता येतो का पाहूया. सो कॉपी कमांड, मिरर कमांड, ऑफसेट कमांड, and after offset command there is a polar command. ओके, तर आपण आता पाहूया की ही जी कमांड आहे अरे कमांड किंवा पोलर कमांड ही कशा प्रकारे वापरल्या जाऊ शकते. तर एक सिंपल गोष्ट करतोय, आपण जे काही काढलेलं आहे ते आपण डिलीट करून टाकून देऊ. आणि एक सिंपल एक सर्कल काढून त्याला अरे कमांडनी कशा प्रकारे काढल्या जाऊ शकतं ते मी इथे तुम्हाला दाखवतो. अँड व्हॉट इज यूज ऑफ दॅट ऑल्सो दॅट वी कॅन सी. तर सुरुवातीला एक सिंपल सर्कल काढूया आणि त्याला अरे कमांड देऊन पाहूया. इथे आपण एक सर्कल काढलं, या सर्कलची एक 50 mm रेडियस घेतली
आणि आता आपण याला काय करणार आहोत, तर सर्क्युलर अरे आणि पोलार अरे असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे अरे असतात. तर तुमच्या ऑफसेट कमांडच्या नंतर, ऑफसेट कमांडच्या खाली इथे एक अरे कमांड आहे. अरे कमांड कशा प्रकारे यूज होतोय हे मी तुम्हाला इथे करून दाखवतो. तुमच्या त्यामुळेच लक्षात येईल की अरे कमांड कशा प्रकारे वर्क होते. आपण इथे क्लिक केल्यानंतर दोन प्रकारचे अरे येतात, रेक्टँग्युलर अरे आणि पोलार अरे. ओके, तर सुरुवातीला आपण पोलार अरे घेऊया. इथे मी तुम्हाला पोलार अरे वर क्लिक केलेलं आहे. तर पोलार अरे वर क्लिक केल्यानंतर सेंटर पॉइंट, नंबर ऑफ ऍटम्स अँड अँगल टू फिल या तीन गोष्टी इथे जर दिल्या तर तुम्हाला हा पोलार अरे वापरता येऊ शकतो. तर आपल्या सिलेक्टेड ऑब्जेक्ट आपण सर्कल घेतला होता, त्याला पोलार अरे आणि अप्लाय करून पाहूया. फर्स्ट आहे सिलेक्ट ऑब्जेक्ट. ओके, इथे तुम्हाला सिलेक्ट ऑब्जेक्ट दिसतोय. आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एंटर की दाबली, हा ऑब्जेक्ट सिलेक्ट झाला. ठीक आहे. सेकंड आहे सेंटर पॉइंट. आता आपल्याला कुठल्या ऑब्जेक्ट, कुठल्या पॉइंटशी हा पोलार अरे करायचा आहे त्याचा सेंटर द्यावा लागेल. फॉर एक्झाम्पल हा ते सेंटर पॉइंट दिलाय. नंबर ऑफ ऍटम्स, इथे 24 ऍटम मी फिल करतोय 360 डिग्री मध्ये. ठीक आहे. आता आपण ओके केल्यानंतर हा सर्कल कशा प्रकारे अरे होतो तो पहा. सो दिस कम्प्लीट्स अरे कमांड. अरे कमांड मध्ये तुमच्या लक्षात आलं एक सर्कल 24 वेगवेगळ्या सर्कलनी आपण फॉर्म केलेला आहे. मला वाटतं बऱ्याच वेळा तुम्ही अशा प्रकारचे प्लास्टिकची खेळणे सुद्धा यूज करून अशा प्रकारचे ऑब्जेक्ट तयार केले असावेत. ओके, सो दिस इज वन ऑफ द अरे कमांड अशा प्रकारे. ऍक्च्युली आता आपण हा अशा प्रकारचा ऑब्जेक्ट मेकॅनिकल मध्ये कुठंच नसतो, तरी देखील एक ऍज अ फंक्शनॅलिटी कशी असावी याच्यासाठी तुम्हाला दाखवलं. अजून एकदा तुम्हाला रिपीट करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हाऊ इट इज सो इंटरेस्टिंग. तर पुन्हा एकदा ती कमांड मी करून दाखवते. आपण वेगळा एक रेक्टँगल घेऊया. पॅन केलं मी, एक छोटा रेक्टँगल काढून. इथे एक सिंपल रेक्टँगल काढला. अरे कमांड घेतली, पोलार अरे सिलेक्ट केलं, सिलेक्ट द ऑब्जेक्ट केलं, सेंटर पॉइंट ऑफ द अरे, कुठेही करा. त्याच्यानंतर अँगल टू फिल आणि नंबर ऑफ ऍटम्स 24 च्या ऐवजी तुम्ही किती करू शकता. तुम्हाला जर त्याच्यामध्ये खूप कमी किंवा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी 12 आयटम घेतलेले आहेत. इफ आय से ओके, सो दिस इज हियर अरे. अरे कमांड अशा प्रकारे उपयोगाला येऊ शकते. मग तुम्ही म्हणाल सर असे तर मेकॅनिकल ऑब्जेक्ट कुठेच नसतात, मग आपण अशा प्रकारचे ऑब्जेक्ट कसे काय घ्यायचे, काय गरज आहे याची. तर त्याचं एक उदाहरण मी इथे देतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हाऊ दिस पर्टिक्युलर पोलार अरे कॅन बी युजफुल. हे तर आपण आर्टिस्टिक काढलं, हे तर खूप म्हणजे काही उपयोगाचं नाही आहे, तर अशा प्रकारचे ऑब्जेक्ट नसतात. ओके, पण आपल्याला समजा जर एक मेकॅनिकल कॉम्पोनंट काढायचं, फॉर एक्झाम्पल फ्लॅंज कपलिंग. फ्लॅंज कपलिंगचा फ्लॅंज फ्लॅंज म्हणजे जे दोन पाईपला जोडायला जो आपण जॉईंट जोडतो, तर त्याला आपण एक प्रकारचे फ्लॅंज कपलिंग म्हणू शकतो. तर त्याच्यात एक फ्लॅंज काढायचा असेल तर त्याला तुम्हाला माहिती आहे की 6 किंवा 8 किंवा 4 नट बोल्ट लावलेले असतात. तर त्या नट बोल्टला जे काही होल्स आहेत ते इव्हनली त्या सर्कलला मारायचे असतात. ते एक्झाम्पल घेऊया. त्यासाठी आपण एक सिंपल फ्लॅंज ड्रॉइंग काढतो मी आणि त्या फ्लॅंजला तुम्हाला
सर्कल मारत असताना कशा प्रकारे या पोलार अरेचा उपयोग होतो ते मी तुम्हाला दाखवतो. जस्ट डिलीट दिस. सुरुवातीला सिंपल फ्लॅंज काढतो. ओके, आता इथे एक सिंपल फ्लॅंज दिसतोय, पण त्याला एकच होल मारलेला आहे आणि आपल्याला इव्हनली असे होल्स या पूर्ण सराउंडिंगला पाहिजे. तर आपण अरे कमांडचा उपयोग करून ते होल कसे क्रिएट करू शकतो ते पहा. त्यासाठी पोलार अरे घ्यायचे, सिलेक्ट द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे जो की आपल्याला गोल फिरवायचा आहे. सेंटर पॉइंट should be center of that coupling. आता इथे 8 जर नट बोल्ट लावायचे आहेत, 8 आणि इक्वल्स टू पहा. आता हे फ्लॅंज कपलिंग आपल्याला अशा प्रकारे फ्लॅंजेस हे काढता येऊ शकले. तर दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ आवर अरे अशा प्रकारे आपल्याला वापरता येऊ शकतं. आता तुम्हाला अजून एक अरे दाखवतो आणि त्यानंतर आपण आजचा जो फर्स्ट पार्ट आहे तो थांबूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला 5 मिनिटांत पुन्हा एकदा लिंक देतो आणि आपण एखादं दुसरं जे प्रॅक्टिकल आहे, एखादं अजून एक ड्रॉइंग तर आपण पाहिलंय, तर दुसरं एक ड्रॉइंग हे तुमच्याकडून काढण्यासाठी तुम्ही मला सांगायचं की स्टेप बाय स्टेप कुठली कमांड आपल्याला वापरता येऊ शकते. ओके, तर सुरुवातीला आता इथे मी दुसऱ्या टाईपचं एक अरे दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण मॉडिफाय कमांड मधले ह्या कमांड्स थांबूया. तर दुसरा जो अरे आहे तो आहे आपल्याला जसा की पोलार अरे आहे. येस, पोलार अरे नंतर रेक्टँगल अरे आहे. रेक्टँगल अरे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे जर समजा रिवेटेड प्लेट आहे. रिवेटेड प्लेट म्हणजे रिवेटेड जॉईंट असलेली प्लेट. तर त्याला रिवेटेड जॉईंटला काय असतं की रिवेट्स मारलेले असतात काही डिस्टन्सला. तर ते काही ठराविक डिस्टन्सला रिवेट मारलेले आहेत आणि अशा प्रकारचे ड्रॉइंग तुम्हाला काढायचं आहे. तर ते ड्रॉइंग कसं काढलं जातं, एक सिंपल उदाहरण घेतलं मी. इथे मी काय करतो, एक प्लेट म्हणजे रेक्टँगल काढतो. एक तो सर्कल जे आहे तो सर्कल म्हणजे एक रिवेट आणि आता नंबर ऑफ रिवेट्स जे आहे ते आपल्याला तिथे घ्यायचे आहे. तर ते आपण इथे काढून पाहूया. आपण याला पॅन करून सरकून टाकलं आणि एक दुसरं म्हणजे आता ही पोलार अरे झाला. आता रेक्टँगल अरे काढून दाखवतो. एक रेक्टँगल घेतला रेफरन्स साठी. इथे एक रिवेट आहे आणि हाच रिवेट आपल्याला खाली आणि वर पाहिजे. समजा जर फॉर एक्झाम्पल हाच रिवेट आपल्याला कमीत कमी खाली एक 5 रो पाहिजेत आणि हॉरिझॉन्टलला कॉलम पण 5 पाहिजेत. अशा याच्यामध्ये जर याला डिव्हाइड करून रिवेटेड 2 प्लेट रिवेट करायचे असतील तर या रेक्टँगल अरे मध्ये कशा करता येतात ते पाहूया. त्यासाठी पुन्हा एकदा अरे कमांड घेतो. अरे कमांड वर क्लिक केलंय. आता रेक्टँग्युलर अरे वर क्लिक करायचंय. आता इथे विचारलं जातंय की किती रो पाहिजेत आणि किती कॉलम पाहिजेत. जसं की मी तुम्हाला म्हणलं की 5 रो पाहिजेत, 5 रो आणि 5 कॉलम. इथे 5 रोला 5 घ्या, 5 कॉलम घ्या. 2 रो मध्ये डिस्टन्स किती पाहिजे. आता 10 mm आपण रिवेट घेतला आहे म्हणजे जवळजवळ एक समजा आपण 20-20 mm जर डिस्टन्स ठेवलं तर चालू शकतं 2 रो मध्ये आणि 2 कॉलम मध्ये. इथे मी रो ऑफसेट 20 ठेवतो म्हणजे 2 रो मधला डिस्टन्स 20 राहील. कॉलम ऑफसेट 20 ठेवतो. ओके, म्हणजे याचा अर्थ आता अपेक्षित असा आहे की ते 5 सरळ लाईन मध्ये
सर्कल येतील आणि तसेच 5 रो पण येतील. ओके, लेट अस सी. आपण आता ऑब्जेक्ट सिलेक्ट करूया. ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एंटर की दाबा आणि ओके दाबून टाका. तर आता हे जे आहे ते वरच्या बाजूला गेला आणि त्यातलं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स हे इथे आपल्याला जे डिस्टन्स आलेलं आहे ते खूप जवळ जवळ आले. तर आपण जे काही अशा प्रकारचे रिबेट तर आपल्याला मारता येत नाही. तर आपण पुन्हा एकदा घेऊया. त्याला मी कंट्रोल आणि झेड दाबून अंडू करून टाकतो. ओके, आता हे सर्कल जे केलं होतं त्याला डिलीट करतो. आता आपण सर्कल खालच्या बाजूला घेऊया जेणेकरून आपल्याला जे काही ड्रॉइंग आहे ते व्यवस्थित येईल. ओके, अगेन आय एम गोइंग टू रिपीट द array. ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एंटर की दाबली. आता फक्त इथे काय झालेलं की डिस्टन्स खूप जवळ जवळ येऊ लागलं. हे डिस्टन्स आपण वाढवून टाकू. इथे मी आता 40 डिस्टन्स घेतले, 40, सो दॅट द रो बिटवीन द रो देर इज अ मोर सेंटर. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये 2 रो मध्ये 40-40 mm चं डिस्टन्स ठेवून आपण अशा प्रकारे रिवेट हे मारू शकतो. सो दिस इज वन मोर कमांड. हे जे आहे ॲरे कमांड आहे. सो आय थिंक ऑल ऑफ यू गॉट दिस. इरेज, कॉपी, मिरर, ऑफसेट आणि ॲरे. हे 5 कमांड आपण आज इथे पाहिल्या. मॉडिफाय मध्ये अजून काही कमांड्स आहेत जसे की मूव्ह आहे, रोटेट आहे, स्ट्रेच आहे, स्केल आहे आणि त्यानंतर मग ऍडिशनल ऍडव्हान्स कमांड सुद्धा आहे. तर इट विल टेक अगेन 1 मोर आवर. पण आज आपण काय करूया, आज आपण एक प्रॅक्टिकल घेतलं. ते प्रॅक्टिकल मी तुम्हाला त्याचे गुगल फॉर्म देणार आहे. गुगल फॉर्म मध्ये स्टेप वाईज तुम्ही नेक्स्ट स्टेप काय असू शकते हे जज करायचं आहे आणि ते सबमिट करायचं आहे. तर त्याच्यापूर्वी आपण इथे आज हे जे लेक्चर झालंय ते इथे स्टॉप करूया आणि पुन्हा एकदा तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटानंतर दुसरी एक नवीन लिंक देतो आणि आपण एक ऑब्जेक्ट हा काढून बघायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, सो यू कॅन लिव्ह नाव. इथे जेवढे काही हा हे जे ॲरे वापरून जसं ॲरे वापरून आपण हे सर्कल मध्ये जे काढलेत ना असं वेगवेगळ्या डिस्टन्स वर, तसं हे ॲरे वापरून हे जे सर्कल काढलं आपण 5x5 रो, 5 रो आणि 5 कॉलमचे, ते कॉर्नरला नाही येणार का? असे कॉर्नर मध्ये येऊ शकतात ना. आपण इथं काय केलं माहिती का, मी जे रेक्टँगल काढलंय, रेक्टँगल काढत असताना मी कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन्स वापरले नाही. एक कॉर्नर घेतला, दुसऱ्या कॉर्नरला फिक्स केला. ठीक आहे, सर्कल जरी मी हे केलं तरी कुठे मोजमाप केलंय का, इथे मोजमाप नाही केलेला. ठीक आहे ना. तुम्ही जर एक्झॅक्ट टू एक्झॅक्ट मोजून केलं ते निश्चितच बरोबर येणार आहे. ते म्हणजे इथे त्या रेक्टँगलची लांबी किंवा रुंदी हे मोजलीच नाही. हे मी रॅन्डम काढलं. रॅन्डम काढल्यामुळे ते एका कॉर्नरला आलंय. ठीक आहे, आपण जर समजा त्याला पूर्णपणे मोजून केलं असतं, म्हणजे रेक्टँगल 100x100चं काढलं असतं, त्याच्या कॉर्नरला ते 10 mm चं सर्कल दिलं असतं. मग 100 मध्ये आपल्याला 5 रो पाहिजे, म्हणजे आपल्याला 2 सर्कल मधलं डिस्टन्स 20-20-20-20 असे 5 वेळा घेता आलं असतं. तर अशा प्रकारे जर केलं असतं तर ते निश्चितच बरोबर आलं असतं. ओके, सो दॅट इज द फॅक्ट. म्हणजे ते डायमेन्शन घेऊन केलं तर ते बरोबर येणार. आपण डायमेन्शन न घेता एक सिंपल मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो, त्यामुळे हे अशा प्रकारे आलेलं आहे. क्लिअर? ओके, सो आपण आता काय करूया, एक हे मी इथे स्टॉप करतो, कारण 1 तासाचा जे आहे तो व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होतो. त्यामुळे आपण ते स्टॉप करूया इथे आणि पुन्हा एकदा जॉईन करूया आणि तुम्हाला अजून एक दुसरं एक एक्झाम्पल, हाऊ टू ड्रॉ वन मोर एक्झाम्पल, ते ड्रॉ करून इथे दुसरं असाइनमेंट आपण क्रिएट करूया. एक असाइनमेंट ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, दुसरं असाइनमेंट जे आहे ते तुम्हाला इथे सांगतो. सो जस्ट लीव्ह दिस लेक्चर अँड अगेन रिजॉइन. ठीक आहे सर, फर्स्ट असाइनमेंट काय?